नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण बघणार आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. ओके, या ठिकाणी आपला प्रश्न पहिला पहा. कॅलिफोर्नियात इंडियन इंडिपेंडन्स लीग हे कोणी सुरू केलं? कॅलिफोर्नियात इंडियन इंडिपेंडन्स लीग हे कोणी सुरू केले? पर्याय पहा. रवींद्रनाथ टागोर, दादाभाई नौरोजी, तारकनाथ दास, महात्मा गांधी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तारकनाथ दास यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग हे सुरू केलं. कोठे? कॅलिफोर्निया या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा. कांगावखोर म्हणजे काय? या ठिकाणी पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे खोटी तक्रार करणारा म्हणजे काय? कांगावखोर. खोटी तक्रार करणारा कांगावखोर. पुढील प्रश्न पहा. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, कारण प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. पहा, 1773 मधील रेग्युलेटिंग ॲक्टनुसारचा ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? पहा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पर्याय पहा. लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड बेटिंग, वॉरन हेस्टिंग्स. या ठिकाणी योग्य उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, 1773चा कायदा कोणता? रेग्युलेटिंग ॲक्ट. कोणता कायदा आहे? रेग्युलेटिंग ॲक्ट. आणि त्या ॲक्टनुसार ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? योग्य उत्तर वॉरन हेस्टिंग्स. प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढील प्रश्न पहा. हडप्पा संस्कृतीचा पहिला उल्लेख 1826 मध्ये कोणी केला होता? या ठिकाणी पर्याय पहा. तर योग्य उत्तर आहे चार्ल्स मेसन यांनी 1826 मध्ये हडप्पा संस्कृतीचा पहिला उल्लेख केला होता. हाजिरा पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? राज्य विचारलं आहे. पर्याय पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, गुजरात. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये हाजिरा पोर्ट आहे. हाजिरा पोर्ट गुजरात राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पर्याय पहा. रामकृष्ण परमहंस, स्वामी सहजानंद, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच पाहिजे. योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे, तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढील प्रश्न पहा. सिंधू संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या आसपास झाला? पर्याय पहा. सिंधू नदी, गोदावरी नदी, रावी नदी यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंधू नदी. सिंधू नदीचा विकास कोणत्या नदीच्या आसपास झाला? तर नाव काय आहे? सिंधू नदी. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते? पर्याय पहा. चंद्रगुप्त मौर्य, सूर्यसेन, चाणक्य मौर्य यापैकी नाही. या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य हे आपलं आहे उत्तर. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य. पुढील प्रश्न पहा. कनवाळू म्हणजे काय? कनवाळू म्हणजे काय? कार्यात वाहून गेलेला, अत्यंत उदार मनुष्य, अस्पर्शी असे जंगल, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा म्हणजे काय? कनवाळू. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा म्हणजे कनवाळू. पुढील प्रश्न पहा. 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे.
पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. पर्याय पहा, लोकमान्य टिळक, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी. या ठिकाणी योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दांडी यात्रेचे नेतृत्व विचारलं आहे, तर नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, भारताची पंतप्रधान बनणारी पहिली महिला कोण होती? पर्याय, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, आनंदीबाई जोशी. यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. भारताची पंतप्रधान बनणारी पहिली महिला कोण होती असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. पुढील प्रश्न पहा, मकरंदगड कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये मकरंदगड शिखर आहे. मकरंदगड शिखर कुठे आहे? सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा, विझिंगम पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, केरळ. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे केरळ. विझिंगम पोर्ट केरळ राज्यात आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, इंडियन इंडिपेंडन्स लीग हे तारकानाथ दास यांनी कोठे सुरू केले? पर्याय पहा, फ्रान्स, पॅरिस, कॅलिफोर्निया, ब्राझील. या ठिकाणी योग्य उत्तर आहे कॅलिफोर्निया. इंडियन इंडिपेंडन्स लीग हे तारकानाथ दास यांनी सुरू केले. कोठे सुरू केले? तर कॅलिफोर्नियामध्ये सुरू केले, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात असून या शिखराची उंची किती आहे? पर्याय, 1646 मीटर, 1567 मीटर, 1438 मीटर, 1424 मीटर. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1567 मीटर. साल्हेर शिखराची उंची 1567 मीटर. पुढील प्रश्न पहा, भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी कोणासोबत करार केला? पर्याय पहा, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे WHO. पुढील प्रश्न पहा, भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये झाला? पर्याय पहा, चेन्नई, मुंबई, दिल्ली, बंगळूर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बंगळूर. पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली? पर्याय पहा, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे केरळ राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली. पुढील प्रश्न पहा, धामरा पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा, पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, ओडिसा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये धामरा पोर्ट आहे. ओडिसा. हे झालं आपलं उत्तर. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे अनादि मी अनंत मी या गीताचे लेखक कोण आहेत? पर्याय पहा, वीर सावरकर, महात्मा गांधी, डॉक्टर बाबा आढाव. यापैकी नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे वीर सावरकर. पहा, महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे अनादि मी अनंत मी या गीताचे लेखक आपल्याला विचारला आहे. योग्य उत्तर आहे वीर सावरकर. पुढील प्रश्न पहा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1875. आर्य समाज म्हटलं की 1875 लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार कोणत्या गीताला देण्यात आला? पर्याय पहा, अनादि मी अनंत मी, सागरा प्राण तळमळला, ने मज परत मातृभूमीला. यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनादि मी अनंत मी. लक्षात ठेवायचं आहे
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार जो काय आहे तो अनादी मी अनंत मी या गीताला देण्यात आला. पुढचा प्रश्न पहा. स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले? पर्याय पहा. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले. पुढील प्रश्न पहा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर योग्य उत्तर आहे 1. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय पहा. नांदेड, पुणे, नाशिक, अमरावती. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तौला शिखर आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तौला शिखर आहे. तुम्हाला उत्तर मीच सांगून दिलेलं आहे. ओके.